मंडळी नमस्कार. रामबाण विचारमध्ये मी प्रकाश करते तुमचं स्वागत करतोय. मंडळी तुम्हाला मी नेहमीच आयुर्वेदिक नवीन माहिती देतच असतो. आज तुम्हाला एक साधी सोपी वनस्पती आहे बघा. या वनस्पतीचं नाव आहे, आता बघा माझ्या मागे वनस्पती दिसते ना, ह्या वनस्पतीचं नाव आहे बेडकीचा पाला, मधुनाशिनी असे म्हणतात. तर मधुनाशिनी म्हणजे काय, तर बघा एखादा गोड पदार्थ म्हणा किंवा साखर तुम्ही जर खाल्ली, म्हणजे हे पान जर अगोदर चावून खाल्लं आणि त्याबरोबर जर साखर जरी मूठभर खाली ना, तरी त्याच्यातला गोडपणा नाहीसा होऊन जातो. एवढ्या याच्यात असं गोडपणाचे गुणधर्म नाहीसे करण्याचे गुणधर्म आहेत. तर असे एवढे आयुर्वेदिक आणि रामबाण आहेत, याबद्दल तुम्हाला आता सविस्तरच पुढे माहिती देतोय. मंडळी, मला आवर्जून सांगावं असं वाटतंय का ही वनस्पती एक जादूसारखंच काम करते. का तर आम्ही बघा ना, पहिले ना काय करायचो, याचं पान कोणालाही खायला द्यायचो आणि नंतर कोणतीही गोड वस्तू जेणेकरून साखर सहज मिळायची, त्यामुळे साखर मूठभर खायला द्यायचो आणि ती साखर पूर्ण मातीसारखी लागायची. का कारण तिची गोडपणाच तिचं जाणवत नव्हता, नुसती माती खाल्यासारखं वाटत होतं. मग समोरचा माणूस थोडंसं भीतीने आश्चर्यचकित आहे, असं का व कसं काय झालं. तर ह्या बेडकीच्या पानात हे घटक आहेत का ते साखरेतला गोडपणासुद्धा नाहीसा करतो आहे. तर मग मला आवर्जून सांगा असं वाटतं आहे का तुम्ही काय करू शकताय. आता बेडकीचा पाला आहे ना, तर आपलं बघा मधुमेह रुग्ण आहेत ना, त्यांच्या शरीरात साखर तयार होते, साखरेचं प्रमाण वाढतं आहे. तर यासाठी याचा वापर तुम्ही करू शकताय. तर कसं, तर बघा बऱ्याचशा जणांना शुगरची समस्या असते, साखर वाढते. तर तुम्ही काय करायचं आहे, एक पहिले साधा उपाय सांगतो. जर तुमच्याकडे फ्रेश ही वेल उपलब्ध असेल तर बेडकीचे 3 ते 4 पानं सकाळी सकाळी जर चावून खाल्ली, सकाळी सकाळी आणि संध्याकाळी 3 ते 4 पानं अशी खाल्ली, तर याने तुमची रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होईल. पण कसं आहे, एकदाच खाऊन नाही जमणार, तर तुम्हाला नियमितपणे तुम्हाला त्रास आहे नियमितपर्यंत घ्या, तर हळूहळू त्याचा फायदा नक्कीच होतो. कारण हे आयुर्वेदिक आहे, वेळ लागतो. किंवा दुसरं असंही करू शकता, तुम्ही जर ही बेडकीची पानं आणली ना, अशी तोडून आणायची आणि त्याचं सावलीत सुकून नंतर चूर्ण बनवायचं आणि हे चूर्ण 1 ग्लासभर पाणी जर सकाळी 1 ग्लासभर पाण्यात सकाळी 1 चमचा पावडर टाकली आणि ती पिली आणि संध्याकाळी पुन्हा 1 ग्लासभर पाण्यात 1 चमचा पावडर टाकून जर असं नियमित तुम्ही जर 5 ते 6 महिने जर असं केलं, तर तुमच्या रक्तातील साखर निश्चित नियंत्रणात येईल, तुम्हाला रिझल्ट मिळेल. एवढंच वेळ लागतो आणि नियमितपणे सातत्य. आणि सांगायचं झालं दुसरं, तुमचं आहारावर नियंत्रण, तुमचा व्यायाम नियमित पाहिजे. जर तुमचा आहार विहार व्यायाम नियमित केलं तर निश्चित तुम्हाला या बेडकीच्या पालापासून मधुमेहासारख्या आजारात फायदा होईल. तर तसेच बघा, या मधुमेहात कसं बऱ्याचशा जणांना बघा अनेक समस्यांना सामोरं जावं लागते. जसे की बघा, शुगर झालेल्या लोकांना वारंवार लघवीला जावं लागते, डोळ्याची जळजळ होते, आग होते, भूक लागत नाही, पोट साफ होत नाही, हातपाय पाठ दुखतात, नैराश्य जाणवते, थकवा जाणवते, चिडचिडपणा होते, कमजोरी आहे, उत्साह जाणवत नाही. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. तर या समस्यांसाठी बेडकीचा पाला अत्यंत उपयोगी आहे आणि फायदेकारक आहे. तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर असा त्याचा वापर केला तर तुमच्या शुगरच्या समस्या निश्चितपणे बऱ्या होतील. एवढा प्रभावी आणि सोपा आणि आपल्या विनामूल्य निसर्गात मिळणारे वनस्पती आहे. पण आता हल्ली तीसुद्धा दुर्मिळ होत चालली, त्यामुळे तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात किंवा कुठे असं जर लावलेले असेल तिथून तुम्ही ही पानं उपलब्ध करू शकताय. आणि हा सोपा उपाय आहे, करायला हरकत नाही. तसेच तुम्हाला कुठेही आयुर्वेदिक दुकानात सहज मिळेल. तर म्हणजे पुन्हा एकदा मला सांगावं असं वाटतं की ही खूपच अशी प्रभावी आणि आयुर्वेदिक वनस्पती आहे. तर आपल्या शरीरातील वाढलेली साखर नियंत्रण करेल आणि तसेच आपले किडनीचे कार्यसुद्धा चांगलं ठेवेल आणि तुमचा उत्साह थकवा दूर करेल, स्टॅमिना वाढवेल आणि शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याससुद्धा मदत करेल आणि प्रतिकारशक्तीसुद्धा जबरदस्त वाढेल. त्यामुळे आपले पचन कार्यसुद्धा चांगले सुरू होईल. तर अशी बहुगुणी आयुर्वेदिक बेडकी ही वनस्पती खूपच प्रभावी आहे. फक्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे नियमित जर वापर केला तर निश्चित याचा फरक जाणवेल. याच्यापासून कोणतेही दुष्परिणाम नाही. तसेच मंडळी, मी एक आवर्जून सांगतो की कोणताही उपाय करताना तुम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञ किंवा वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्स
आयुर्वेदिक यांच्याकडून सल्ला घ्या, जेणेकरून योग्य आणि चांगला उपाय करता येईल. एवढंच माझं सांगणं आहे. मंडळी, मी तुम्हाला आज बेडकीचा पाला मधुनाशिनी या वनस्पतीबद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनलला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद.